मी आज जे गाणं म्हणणार आहे ते मी माझ्या आईचं ऐकून, काही रेडिओवरचं माझ्या आईचं ऐकून 4 वर्षाची असताना माझ्या स्कूलमध्ये माझ्या टीचरला म्हणून दाखवलं होतं. आणि त्यांनी मला इतकं हे केलं होतं की कुणी शिकवलं तुला हे गाणं. मी फक्त ते माझी आई काम करताना थोडंसं गुणगुणायची, तेवढं ऐकून मी हे गाणं आज म्हणलेलं आहे. ते मी गाणं माझ्या आयुष्यात मी म्हणजे स्कूलमध्ये शाळेमध्ये पहिल्यांदा जे गाणं म्हणलं आहे ते हे गाणं आहे. ते मी आज म्हणून दाखवणार आहे. आपल्या प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आपण पहिल्यांदा कुठंतरी गाणं म्हणलेलं असतं. तर हे गाणं माझ्या आम्ही बाई म्हणायचो त्यावेळेस, त्यांना खूप आवडलं होतं माझ्या बाईंना. आणि त्यांनी मला विचारलं होतं की कुणी शिकवलं तुला हे गाणं. आणि मग माझ्या आईला पण त्यांनी विचारलं की हिला कसं काय येतं आहे. तर त्यावेळेस ते रेडिओवर गाणं लावायचे आणि माझी आई पण काम करताना हे गाणं म्हणायची. ते मी ऐकून हे गाणं शाळेत म्हणून दाखवलं होतं केवळ 4 वर्षाचे असताना. तेव्हापासून हे गाणं मला येतं आहे आणि मला असं वाटतं आहे की ते मी चांगलं म्हणू शकते, म्हणून हे गाणं मी म्हणत आहे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा, उघडदार देवाता, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा.